ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो. आजपासून आपण बघणार आहोत महर्षी. आपण महर्षी म्हणतो बरं का, परंतु स्वामी दयानंद सरस्वती यांना त्यांच्या कार्यामुळे आपण त्यांना महर्षी म्हणतो. ठीक आहे. तर या स्वामी दयानंद सरस्वती यांचा हा अमर ग्रंथ सत्यार्थ प्रकाश, जो सत्यार्थाचा प्रकाश करणारा ग्रंथ आहे, याच्यामध्ये त्यांनी वेदांमध्ये सांगितलेल्या ज्या ज्या व्याख्या आहेत किंवा जी माहिती आहे ती जशीच्या तशी त्यांनी याच्यामध्ये या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेली आहे. आणि या ग्रंथामध्ये आपला सनातन हिंदू धर्म, जैन, बौद्ध, शीख, यहुदी, पारसी नाही का, आणि मुस्लिम वगैरे या सर्वांच्या ग्रंथांमध्ये काय काय लिहिलेलं आहे आणि काय काय मानवतेसाठी युक्त आहे आणि काय काय मानवतेच्या विरुद्ध आहे, या सर्वांचा उल्लेख त्यांनी एकदम त्यांच्या श्लोकांनुसार, आयतेनुसार, वचनानुसार त्याच्यामध्ये त्यांनी प्रकाशित केलेला आहे. तर आपण आजपासून बघणार आहोत सत्यार्थ प्रकाश. यामध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी जे वेदविरुद्ध ज्ञान आहे त्याच्याविषयी त्याचे खंडन स्वामीजींनी केलेलं आहे आणि जे वेदानुकूल आहे त्याचा प्रचार आणि प्रसार भरपूर प्रमाणात त्यांनी केलेला आहे. तर आपण जेव्हा या अमरग्रंथाला वाचाल, प्राप्त करावा, आपण कुठूनही जिथे आर्य समाज आहे तिथून प्राप्त करावा, किंवा वेबसाईट आहेत जसे www.vedrishi.com, सनातन हाट, thanksbharat.com, त्याच्यानंतर दिल्लीचे आर्ष साहित्य प्रचार ट्रस्ट, तर यामार्फत आपण मागू शकता. ठीक आहे. तर आज आपण बघणार आहोत जसे ज्याप्रमाणे मनुस्मृती लिहिणारे जे महर्षी मनु महाराज आहेत त्यांना मनुस्मृतीने ओळखले जाते, बरोबर का नाही, कारण ते विश्वसंविधान लिहिलं, प्रत्येक प्राणी मात्रासाठी त्यांनी ते संविधान लिहिलेलं आहे, मनुस्मृती. ठीक आहे. तर ज्यांना माहीत नाही, ज्यांना फक्त हे त्याच्याविषयी अपभ्रंश पसरवायचे आहेत ते पसरवतात, परंतु जे स्वतः मनुस्मृतीचं वाचन करतील आणि जे आर्य समाजाकडे आहे तिचेच वाचन करतील, ठीक आहे, त्याच्यामध्ये भेसळ केली गेलेली किंवा काही जसे मानवताविरुद्ध गोष्टी लिहिलेल्या आहेत तर ते न वाचन करता आर्य समाजाकडे जे मनुस्मृती आहे जी शुद्ध केली गेलेली आहे, ज्याच्यामध्ये भेसळ होती ते भेसळ काढून तिला शुद्ध करण्यात आलेलं आहे, ती मनुस्मृती आपल्याला आर्य समाज, तसेच vedrishi.com, सनातन हाट, थँक्स भारत, आर्ष साहित्य प्रचार ट्रस्ट दिल्ली यांच्याकडे आपल्याला उपलब्ध होईल. ठीक आहे. तर ज्याप्रमाणे महर्षी मनु महाराजांना मनुस्मृतीने ओळखले जाते, भगवान श्रीकृष्णांना महाभारत आणि भगवद्गीतेने ओळखले जाते, त्याचप्रमाणे भगवान श्रीरामांना रामायणामुळे ओळखले जाते. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे स्वामी दयानंद सरस्वतींनाही या सत्यार्थ प्रकाशसारख्या अमर ग्रंथामुळे ओळखले जाते. ठीक आहे श्रोतेगण. तर आपण आज बघणार आहोत सत्यार्थ प्रकाशची मराठीमध्ये भाष्य. तर मध्यकाळामध्ये जसे मुघल काळ आला, इंग्रज काळ आला, तर यांच्या मुस्लिम आणि ईसाई यांच्यासोबत स्वामीजींनी खूप शास्त्रार्थ केले, पराजितही केले शास्त्रार्थामध्ये, कारण आपल्याकडे वेदांचं ज्ञान आहे. वेदांपुढे कोणतंही पुस्तक टेकत नाही श्रोतेगण हो. ठीक आहे. जे वेदांमध्ये आहे ते तसं तुम्हाला या सृष्टीमध्ये दिसेल. ठीक आहे. कुठलाही अतिशयोक्ती नाही, कुठलाही चमत्कार नाही वेदांमध्ये. वेदांमध्ये पूर्ण विज्ञान आणि विज्ञानाच आहे भरलेलं. ठीक आहे. तर या लोकांना पराजित केलं, मुस्लिम झाले, ईसाई झाले, यांना स्वामीजींनी पराजित केल्यानंतर त्यांच्यातले बरेचसे व्यक्ती मुस्लिम आणि ईसाईसुद्धा यांनी मत परिवर्तन करून घेतलं, अर्थात ते सनातन हिंदू धर्मी झाले. सत्य अर्थाचा प्रकाश त्यांच्या बुद्धीमध्ये झाला, त्यांच्या मनामध्ये झाला. मग त्यांनी काय केलं, सत्य सनातन वैदिक धर्माचा स्वीकार केला, जो ईश्वरकृत सत्य आहे. तर प्रथम समुल्लासामध्ये स्वामीजींनी ईश्वर नावांच्या व्याख्या केलेल्या आहेत. ईश्वराची जी नाव आहे जसे शंकर आहे, सविता आहे, नाही का, स्त्रीलिंगी पण नाव आहे, त्यानंतर हिरण्यगर्भ आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, हे सर्व ईश्वराचीच नावे आहेत. ठीक आहे ना. तर याचे प्रथम समुल्लासामध्ये पहिल्या अध्यायामध्ये स्वामीजींनी ईश्वर नाम व्याख्या आणि मंगलाचरण यांची माहिती दिली आहे. ती आपण बघूया प्रथमपासून. तर आपण बघूया ईश्वर नाम व्याख्या. त्यांनी सुरुवात केली आहे ओमपासून. प्रत्येक
गोष्टीची सुरुवात कशापासून करायला हवी आपण? ओम. सकाळी उठल्या उठल्या ओम, रात्री झोपताना ओम. म्हणजे ईश्वराचं नामस्मरण आपण सदैव केलं पाहिजे. मग चांगल्या कार्यासाठी नेहमीच केलं पाहिजे. ठीक आहे. तर या सत्यार्थ प्रकाशामध्ये पहिलं जे आहे ईश्वर नाम व्याख्या आणि मंगलाचरण ते आपण बघत आहोत. तर ओम शन्नो मित्रः शन्वरुणः शन्नो भवत्वर्यमा शन्न इंद्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम्. ओम शांती शांती शांती. अर्थात ओम हा जो ओंकार शब्द परमेश्वर का सर्वोत्तम नाम है. का बरं? कारण हा जो शब्द आहे ओम हा या ब्रह्मांडाचं व्हायब्रेशन आहे, कंपन आहे. ठीक आहे ना. आणि त्यामुळे या विद्युत लहरी बैखरी या ज्या बैखरी आहे पश्यंती आहेत, त्याच्यानंतर चुंबकीय लहरी आहेत, या सर्वांना शक्ती देण्याचं काम हा एक जो परमपुरुष आहे, सृष्टीचा नियंता आहे, सृष्टीचं कंपन आहे, सृष्टीचं व्हायब्रेशन आहे, ज्या या व्हायब्रेशनपासून सर्व काही गोष्टी निर्माण आणि प्रलय होतात, तो हा ओम हा ईश्वराचे प्रमुख नाव ओम आहे. तर हे परमेश्वराचे सर्वोत्तम नाव आहे. कारण याच्यामध्ये अ उ आणि म 3 अक्षर मिळून एक ओम समुदाय तयार झालेला आहे. तर आपण ओम कसा लिहितो? असा उ काढतो आणि अशी एक वरती अर्धा चंद्र काढून पुन्हा त्याच्या एक वाटी देऊन अर्धा चंद्र देऊन टिंब देतो. तर तो ओम होत नाही. आपण पुन्हा एकदा त्याला लिहून त्याच्यावर संशोधन करायचं, का हा ओम होतो का नाही, का उम होतो. उरे उखळीचा आणि अर्धा चंद्र टिंब दिला म्हणजे काय झालं? उम झाला. तो ओम होतच नाही. तर ओम हे अक्षर जे आहे हे ओरिजिनल हे असं प्रकारे लिहिलं जातं. ओम 3 वेळेस ओमचा उच्चार सदैव आपण केला पाहिजे. ठीक आहे. तर हा समुदाय जो झालेला ओम नावाचा अ उ आणि मने, तर याच्यामध्ये या एका नावाने परमेश्वराचे खूप नावं येतात. जसे आकारापासून विराट, अग्नी आणि विश्वादी, उकारापासून हिरण्यगर्भ आहे, वायू आहे आणि तेजस आदी. त्यानंतर मकारापासून ईश्वर, आदित्य आणि प्राज्ञादी या नावाचा वाचक आणि हा ग्राहक आहे कोण? ओम. ठीक आहे. तर त्याचा वेद आदी जेवढे सत्यशास्त्र आहेत, जसे ब्राह्मण ग्रंथ आहेत, ब्राह्मण ग्रंथ, त्याच्यानंतर आपले दर्शनशास्त्र, वेदांग आणि 108 उपनिषदांपैकी फक्त 11 उपनिषद मान्य आहेत जे वेदांना धरून आहेत. बाकींमध्ये तुम्हाला चमत्कार आढळून येतील. ठीक आहे. म्हणजे वेदांच्या विरुद्ध तुम्हाला ज्ञान त्यात आढळून येईल. म्हणून फक्त आर्य समाजाच्या विद्वानांनी 11च उपनिषद मान्य केलेले आहेत जे वेदांना धरून आहेत. ठीक आहे. तर याचा वेद आदी सत्यशास्त्रांमध्ये स्पष्ट व्याख्यान केलेलं आहे. तर प्रकरणा अनुकूल हे सर्व नावे परमेश्वराचेच आहेत. ठीक आहे. आता यामध्ये बघूया, यांनी आता प्रश्न उत्तर दिले स्वामीजींनी. ठीक है, कि परमेश्वर से भिन्न अर्थों के वाचक विराट आदि नाम क्यों नहीं? ब्रह्मांड, पृथ्वी आदि भूत, इंद्रादि देवता और वैदिक शास्त्र में शुंठ्यादि औषधियों के भी ये नाम है व नहीं? तर स्वामीजी काय उत्तर देतात? म्हणजे त्यांनी स्वतः प्रश्न उत्तर तयार केले बरं का. हे तर है, परंतु परमात्मा के भी है. म्हणजे वरील नावे परमेश्वराशिवाय इतर पदार्थांची वाचक आहेत की नाहीत? म्हणजे ब्रह्मांड, पृथ्वी वगैरे भूते, इंद्रादिक देवता आणि वैद्यकशास्त्रामध्ये सुंठ वगैरे जसे पदार्थ यांनाही हेच शब्द वापरण्यात येतात की नाही? तर त्यांचं उत्तर आहे होय, पण ते आणखी परमेश्वराची वाचक आहेत. ठीक आहे. तर दुसरा प्रश्न काय सांगतोय की केवळ देवांचेच ग्रहण या नावाने का करू नये? आता त्याचं उत्तर स्वामीजी काय देतात बघा. ते आपके ग्रहण करणे में क्या प्रमाण है? म्हणजे तुम्ही म्हणता तसे ग्रहण करण्यास काय पुरावा आहे तुमच्याकडे? ठीक आहे. तर पुन्हा तर प्रश्न पुन्हा विचारला जातो की देव प्रसिद्ध आहेत व ते उत्तमही आहेत, म्हणून आम्ही विराट वगैरे शब्दांनी त्याचेच ग्रहण करतो, असे करणे चूक आहे काय? तर स्वामीजी उत्तर काय देतात?
क्या परमेश्वर अप्रसिद्ध और उससे कोई भी उत्तम भी है? म्हणजे परमेश्वर ही प्रसिद्ध आहे, मग ही नावे त्याचीच आहेत असे का मानित नाहीत? परमेश्वर अप्रसिद्ध नाही व त्याहून दुसरा कोणी उत्तमही नाही आहे, सर्वोत्तम तोच आहे, म्हणजे तोच सर्वांहून श्रेष्ठ आहे. म्हणून तुमचे म्हणणे स्वीकारल्यास पुष्कळ दोष उत्पन्न होतात. आता पाहत आहेत काय म्हणले, उपस्थितम परित्यज्यानुपस्थितम याचतीति बाधित न्याय. म्हणजे तयार असलेले भोजन टाकून जो तयार नसलेल्याची इच्छा करतो किंवा तत्प्रित्यर्थ श्रम करतो त्याला कोणीही सुज्ञ असे म्हणणार नाही. म्हणजे जे स्वतः जेवलेलं ताट वाढलेलं आहे ते स्वतःच खाल्लं पाहिजे, दुसऱ्याला न देता. पहिलं स्वतःची भूक भागवावी आणि मग दुसऱ्याला द्यावं. ठीक आहे, हा झाला व्यवहार पद्धती. तर त्याचप्रमाणे विराट आदी नावांच्या योगाने प्रसिद्ध आणि प्रमाणसिद्ध परमेश्वर व ब्रह्मांडातिक पदार्थ यांचे ग्रहण न करता अनुपस्थित व असंभव अशा अन्य कल्पित देवांचे ग्रहण करणे हेही वरच्या प्रमाणेच जाणावे. ठीक आहे. आता विराटादिक जे शब्द आहेत त्या शब्दांनी परमेश्वर व्यतिरिक्त अन्य देवांचे ग्रहण करण्याला कोणतेच प्रमाण किंवा युक्तीही नाही आहे. जर तुम्ही असे म्हणाल की प्रकरणानुसार वरील शब्दांचे अर्थ केले पाहिजेत तर ते आम्हाला मान्य आहे की प्रकरणानुसार वरील शब्दांचे अर्थ केले पाहिजे, ते आम्हाला मान्य आहे की हे भृत्य त्वं सैंधव मानय असे जर कोणी मनुष्याने आपल्या नोकराला सांगितले तर त्याचा अर्थ नोकराने प्रकरणा अनुकूलच केला पाहिजे. कारण सैंधवाचा अर्थ सैंधव शब्दाचे अर्थ अनेक आहेत. ठीक आहे ना. तर इथं आता एखाद्या नोकराला सांगितलं की तू बाबा सैंधव घेऊन ये, तर सैंधवाचा अर्थ काय होतो? घोडा पण होतो, सैंधवाचा अर्थ मीठ पण होते, नाही का. तर ज्या नोकराला ते सांगितलंय तर त्या नोकराने किंवा त्या सेवकाने जेवण करताना सैंधव म्हणजे घोडा आणला पाहिजे का? नाही. काय आणलं पाहिजे? मीठ आणायला हवं. म्हणजे हे जिथं प्रकरण जे चालू आहे, जिथं जशी परिस्थिती आहे त्यानुसार ते कार्य आपण करायला हवं. मग ते तुम्ही असो, मी असो किंवा आता इतर कोणी असो. ठीक आहे. कारण शब्दांचे अर्थ अनेक आहेत. ठीक आहे ना. तर मग आता यापैकी कोणता अर्थ घ्यायचा हे तो व्यक्ती ठरवणार. कोणता? जो आणणारा आहे, जो सेवक वर्ग आहे. ठीक आहे ना. आणि जेव्हा तो एखादा राजा असो किंवा अजून एखादा धनी पुरुष असू द्या, त्याने जर सेवकाला सांगितलं की बाबा आता तू सैंधव घेऊन ये, आपल्याला जायचं आहे बाहेर, मग त्याने त्यावेळेला घोडा आणला पाहिजे. त्या टायमाला मीठ आणलं पाहिजे का? नाही. तर अशी गोष्ट आहे इथं. तर प्रकरणानुसार आपण तिथे त्या शब्दांचा अर्थ घ्यायचा आणि त्या वस्तूंची पूर्तता करायची. ठीक आहे. म्हणजे तुम्ही असो, मी असो किंवा तो एखादा अजून कोणी व्यक्ती असो. ठीक आहे. तर याला तात्पर्य एवढेच की शब्दांचे अर्थ अनेक असले तरी त्यांचा अर्थ जो आहे तो पूर्वापार संबंध पाहून जो योग्य असेल तोच घेतला पाहिजे. ठीक आहे. तर ही गोष्ट सर्वांनी मान्य करण्यासारखी आहे. आणि वरील मंत्रांचा अर्थ करण्यास लागणारी आता पुरावे आपण बघूया. ठीक आहे. जो वरील मंत्र दिलेला आहे त्याचा आपण ओम खं ब्रह्म ओमेत्ते ओमित्ते तदक्षर मुद्गीथ मुपासित ओमित्ते तदक्षरमिदं सर्वं तस्योपि व्याख्यानं सर्वे वेदा यत्पदमामनन्ति तमांसि सर्वाणि च यद्वदन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण ब्रवीम्योमित्येतत्. हे आहे कठोपनिषदमधील वल्ली 2 मंत्रसंख्या 15. प्रशासितारं सर्वेषामन्नि यां समरणो रपि रुक्माभं स्वप्न धिगम्यं
दिगम्यं विद्यात्तं पुरुषं परम् एतमग्निं वदन्ते के मनुमन्ये प्रजापतिं इंद्रमेके परणे प्राणम परे ब्रह्म शाश्वतम। हे आहे मनुस्मृती अध्याय 12 मधील श्लोक 122 आणि 23। ठीक आहे। तर स ब्रह्मा स विष्णु स रुद्रस्य शिवस्सोक्षरस्य परमः स्वराट स इंद्रस्य कालाग्निस्स चंद्रमः इंद्रं मित्रं वरुणमग्निमाहुरथो दिव्यस्य सुपर्णो गरुत्मान एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहु। हे आहे ऋग्वेद मंडल 1 मधील सूक्त 164 मंत्र संख्या 46। ठीक आहे। ओम भुरसी भूमिरस्य दीतिरसी विश्वधाया विश्वस्य भुवनस्य धर्त्री पृथिवीं यच्छ पृथिवीं द्रुह्ण पृथिवीं मा हिंसिहि। ओम हे आहे यजुर्वेद अध्याय 13 मंत्र संख्या 18। ओम इंद्रमन्नारोदसी प्रपथच्छव इंद्रः सूर्यमरोचयत् इंद्रिह विश्वभुवनानि ये मिरे इंद्रे स्वानास इंदवः। ओम प्राणाय नमो यस्य सर्वमिदं वशे यो भूता सर्वस्येश्वरो यस्मिन् सर्वं प्रतिष्ठितम्। आता हे आहे अथर्ववेद कांड 11 मधील प्रपाठक 24 अध्याय 2 मंत्र संख्या 8। आता यांचा अर्थ वरील प्रश्नाशी संबंधित आहे जो इथे दिलेला आहे स्वामीजींनी। काय दिलेलं उपस्थितम परित्यज्यानुपस्थितम याचकिती बाधितन्यः। का? कारण इथे जे तुम्ही काही मानलं तर ते योग्य आहे का, नाही का? कारण प्रश्न काय होता, देव प्रसिद्ध और वे उत्तम भी है इससे मैं उनका ग्रहण करता हूँ। म्हणजे जेवढे नावं आहेत आणि जेवढे रूप आपल्याला दाखवले गेलेले आहेत, शंकर असे गणपती असे, नाही का, तर त्याप्रमाणे मी ते मानलं तर त्याच्यात काय अयोग्य आहे, म्हणून मी त्यांना मानतो। ठीक आहे। तर याचा विश्लेषण मंत्रानुसार स्वामीजींनी इथं दिलेलं आहे। ठीक आहे। तर हे बघा, आता हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, 17 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे जवळपास। तर आपण याचा अर्थमंत्रार्थ हा जे स्वामीजींनी यामध्ये सांगितलेला आहे, या व्यक्तीद्वारे जो प्रश्न विचारला गेलेला आहे की देव सब प्रसिद्ध और वे उत्तम भी है इससे मैं उनका ग्रहण करता हूँ। म्हणजे जेवढे देव आहेत सर्वांना मी मानतो, त्यांचं ग्रहण करतो। ठीक आहे। तर त्याच्यात वावं काहीच नाही असं या व्यक्तीचं म्हणणं आहे। परंतु स्वामीजींनी वेदानुसार जे त्यांना उत्तर दिलं त्या व्यक्तीला, ते अशा प्रकारे जे आपण आत्तापर्यंत बघितलं, आणि त्याच्यासाठी त्यांनी मंत्रांचे काही पुरावे दिलेले आहेत। ठीक आहे। छांदोग्य उपनिषदमधील, मांडव्य उपनिषदमधील, कठोपनिषदमधील, त्यानंतर मनुस्मृतीची, त्यानंतर ऋग्वेदाचे, यजुर्वेदाचे, सामवेदाचे आणि अथर्ववेदाचे। आपण हे पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया। इथून अथ मंत्रार्थ हा ओम खम ब्रह्मपासून आपण पुढील व्हिडिओ बघूया। ठीक आहे श्रोतेगण, हो, आपल्याला आजपासून सत्यार्थ प्रकाश आपण ऐकलाही असेल, बरेच जणांनी ऐकला असेल, परंतु याच्याविषयी जागृती करणं खूप गरजेचं आहे। आणि सत्यार्थ प्रकाश ज्या घरामध्ये जाईल त्या घराचा, त्या कुळाचा उद्धारच होईल। कारण घर बसल्या तुम्हाला धर्माचं ज्ञान मिळणार आहे आणि आपले कुठलेही व्यक्ती मत परिवर्तन, आता धर्म परिवर्तन अजिबात करण्यात असा हा ग्रंथ आहे अनमोल। ठीक आहे। हा अमर ग्रंथ आहे। ठीक आहे श्रोतेगण, ओम नमस्ते भेट पुढल्या व्हिडिओमध्ये, आणि लाईक करा, शेअर करत जा। ठीक आहे। आपल्या कुठल्याही प्रकारे फोनपे, पेटीएम अकाउंट आपल्या चॅनलला जोडले गेलेलं नाही आहे। ठीक आहे। तर आपलं निवळ धर्मप्रचार आणि प्रसाराचं कार्य आहे। तर कमीत कमी लाईक आणि शेअर तरी करा, ही माहिती इतरांपर्यंत तरी पोहोचवा। ठीक आहे श्रोतेगण, ओम नमस्ते।